आज माझा विषय स्पिरिट ऑफ माइट, सामर्थ्याचा आत्मा. सामर्थ्याचा आत्मा. देवबाप करो प्रियानो, तुमचे डोळे उघडो आणि याजकाची सेवा करूया. याजकाची सेवा करूया. आपल्या शेजाऱ्याला सांगा ना, हलवून सांगा, त्याचे डोळे उघडा. ओके, त्याला म्हणा तुला देवाने याजकाची सेवा करायला बोलवलेलं आहे. बोलवा, बोलवा, हलवा, उठवा. याजकाची सेवा करायला बोलवलेलं आहे. राजा बनायला बोलवलेलं. यू आर द किंग्स. म्हणून बायबलचं वचन, त्याच्या रक्ताने तुम्ही याजक आणि राजे आहात. मी सांगत नाही, प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं, पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनात सांगितलेलं आहे. तिथं राज्य हा शब्द वापरला, पण ऍक्च्युली तो राज्य नसायला पाहिजे. बिसालिका हा शब्द आहे मूळ. बिसालिका म्हणजे राजा. आणि आपल्याला राज्य आणि आपला देव पिता याच्यासाठी याजक असे केले. तुम्हाला फक्त याजक नव्हे तर राजे देखील बनवलेलं आहे. प्रभू करो, तो देवाचा आत्मा तुम्हाला ते प्रगट करो. स्पेंड टाइम इन हिज प्रेझेन्स. एंटर इनटू द होली ऑफ होलीज. धैर्याने प्रवेश करूया, त्याच्या समोर जाऊन उभे राहूया आणि त्याला स्वीकारूया. यशया 11:2 मध्ये आपल्या विषयाला हात घालू आणि काही वेळात संपू तो विषय. स्पिरिट ऑफ माइट, सामर्थ्याचा आत्मा जो येशू ख्रिस्तावर होता. यशया 11 अध्यायाचं 2रं वचन. परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुज्ञानाचा समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा. मागच्या आठवड्यात सुसंकल्पनाचा आपण पाहिला, आज सामर्थ्याचा आत्मा पाहणार आहोत. परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावर सामर्थ्याचा आत्मा होता. सगळे म्हणाल का माझ्यावर, सामर्थ्याचा आत्मा, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. हा सामर्थ्याचा आत्मा जर तुम्हाला बघायचा आहे प्रियांनो, तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल शमशोनाचं जीवन. कारण शमशोन हे त्याच्यावर असलेल्या सामर्थ्याच्या आत्म्यासाठी तो आम्हाला पाहायला मिळतो पवित्र शास्त्रामध्ये. आणि शमशोनाचा अभ्यास करायचा असेल तर शास्त्राचं पुस्तक याचा 13वा अध्याय ते शास्त्र पुस्तकाचा 16व्या अध्यायापर्यंत तुम्हाला ते वाचायला मिळेल. शमशोनाचा जीवन, त्याचा जन्म त्याचे आई वडील वयस्कर झाल्यावर झाला होता. त्यांना बाळ होत नव्हतं. देवाच्या देवदूतांनी सांगितलं तुम्हाला बाळ होणार आहे. आणि आम्हाला माहित आहे ती स्टोरी. त्याच्या आई वडिला म्हटलं आम्हाला शिकव, ह्याला कसं वाढवायचं. फार छान सुंदर स्टोरी आहे ती. दे बाबा आम्हाला शिकव. आम्ही मागायचो, बी एन रेचल, दे बाबा आम्हाला शिकव, ह्यांना कसं वाढवायचं. वी यूज्ड टू प्रे फॉर देम ऑन आवर नीज. तासन तास गुडघ्यावर लेकरांसाठी प्रार्थना करायला. वी यूज्ड टू प्रे फ्रेंड्स. मोठा झाला. एक दिवस त्याला पलिस्टे गावामधली एक मुलगी आवडली. पलिस्ट्यांची मुलगी. बाप म्हटला, रे काय आपल्या इस्रायलामध्ये मुली नाहीत का, तुला काय पडलंय पलिस्ट्यांच्या मुलीमध्ये. बरेचसे तरुणांना वाटतं आता देवाने आम्हाला परवानगी दिलेली आहे, शमशोनाने लग्न केलं म्हणून आम्हालाही लग्न करायला परवानगी. हे शमशोनाचं सांगते तुम्ही आणि मी तशी तुलना करू शकत नाही. देवाने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, प्रकाशाची आणि अंधाराचा समेट होऊ शकत नाही. बलियाल व प्रभू येशू ख्रिस्त यांना एकत्र आणता येत नाही. प्रभू तो माझा विषय नाहीये. पण मग हा निघाला 14व्या अध्यायामध्ये आई बापांना घेऊन. वयस्कर होते बिचारे, जाऊ दे याचं कशाला मन मोडायचं म्हणून निघाले. ओके,
त्यामध्ये देवाची योजना होती भांडणं लावायची, म्हणजे पलिष्ट्यांची आणि या शमशोनाची. तुम्हाला त्यामुळे ती स्टोरी वाचायला कळेल. पण 5वं आणि 6व्या वचनामध्ये, 5वं आणि 6वं वचन फार महत्वाचं आहे. हा, शमशोन आपल्या 14वा अध्याय शास्त्रीचं पुस्तक, याचा 5वं आणि 6वं वचन. शमशोन आपल्या आईबापासह तिष्मना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्याजवळ येऊन पोहोचला. हा, तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्यावर अंगावर सगळे आला. म्हणा, तरुण सिंह. बोला ना, तरुण सिंह. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. कसा? सामर्थ्याचा आत्मा त्याच्यावर आला. तरुण सिंह त्या ठिकाणी. किती लोकांनी सिंहांना फाडताना पाहिलेलं? कोणी पाहिलं का सिंहाला फाडताना? बर, पुढं. आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून किती टाकले. लोकांनी करडू फाडलेलं पाहिलेलं हो? प्रामाणिकपणे सांग, करडू फाडलेलं? मी तरी अजून नाही पाहिलं. कापलेलं पण पाहिलं नाही. रक्त पाहिलं की असं काय होईल माहित नाही. कोंबडी कापली आहे मी, पण करडू फाडलेलं नाही पाहिलं. हाताने मला माहित नाही कसं. पण ह्या शमशोन आणि मात्र प्रियांनो, ज्या वेळेस हा आत्मा येतो ना, पवित्र आत्मा, हा सामर्थ्याचा आत्मा, सिंहाला फाडणार सामर्थ्य येतं. आपण ते वचन वाचणार नाही, पण तुम्हाला सांगतो, दाविदाच्या जीवनामध्ये तुम्ही जर पहिले शमूएलाचा 17वा अध्याय आणि 34, 35 आणि 36 वचन वाचाल, दावीद शल्मोन राजाबद्दल बोलत आहे. तो म्हणतो, हे शल्मोना ऐक, ज्या वेळेस मी माझी मेंढर राखवतो, एक सिंह अस्वला आला आणि माझ्या मेंढरांवर त्यांनी उडी मारली, झडप घेतली, पकडलं. मी त्याची दाढी पकडली आणि त्याला फाडला. बापरे! म्हणजे शमशोन एकटा नव्हे, दावीद देखील सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेला होता. माझ्या भावानं बहिणीनं, आज एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आज नव्या करारातल्या मंडळीमध्ये देवानी हा सामर्थ्याचा आत्मा दिला. कशाला दिलेला आहे? जर तुम्ही पहिलं पेत्रुयाचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचाल, तर त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पहिलं पेत्रुयाचा 5वा अध्यायाचं 8वं वचन. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे ते शोधित फिरतो. वाचा. सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान. तुमचा शत्रू कोण आहे? कोण आहे तुमचा शत्रू? तुमचे नातेवाईक, तुमची पत्नी, तुमचा पती नाही. तुमचा शत्रू एकच आहे, सैतान. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा. कसा सारखा? कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. प्रेज द लॉर्ड. सिंह कसा गरजतो? गरजता येतं का कोणाला सिंहासारखं? हा, कसा शिर? माझा आवाज निघाल तर मांजरी सारखा निघेल बाबा. हा, पण तुम्हाला माहिती आहे का सिंह कसा काम करतो? मी ऐकलंय की मी प्राण्यांचा अभ्यास केलेला नाहीये, मला काही फार प्राण्यांबद्दल माहिती नाहीये, पण मी हे ऐकलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. सिंह हा शिकार पकडत नाही. सिंहाचं काम फक्त एकच, ज्या वेळेला शिकार पकडायची असते त्यावेळेस तो डरकाळी फोडतो, जे काय असेल ते मोठ्याने. येते का रे बाबा तू? न तर कर ना मोठ्याने. हा, डरकाळी ऐकू दे लोकांना तुझी डरकाळी. सुवर बायकोवर नाही डरकाळी काढत. कधी कधी काही लोकांच्या असतात डरकाळ्या. हा,
तुम्हाला माहिती आहे डरकाळी करतं काय होतं? असं सांगतात की झाडावर माकड बसलेलं असेल ना तर ते थरथरतं आणि खाली पडतात. बकरी असते ना त्या ठिकाणी ती थरथरती, बकरी किंवा हरिण थरथरतात, घाबरतात, तिथंच थांबतात. आणि ज्या सिंहिणी असतात जाऊन त्या प्रेवर म्हणजे त्या शिकारावर ते झडप घालतात, त्यांना पकडतात आणि घेऊन येतात आणि मग ते खातात. आज तुम्हाला सांगतो हा डरकाळी फोडणारा जो दुरात्मा आहे ना, तुमच्या मनामध्ये भीतीच्या डरकाळ्या फोडणारा आहे. कसली डरकाळी? कसली डरकाळी? तो थरथर कापायला लावतो, भीती घालतो, मृत्यूची भीती, नापास होण्याची भीती, नरकात जाण्याची, अजून काय असेल ती भीती तुम्हाला भयभीत करून सोडतो. यासाठी की तुम्ही पुढे जाऊ नये, घाबरू तो गरजणारा आहे. माझ्या भावानं बहिण, आज मी तुम्हाला सांगतो, त्या गरजणाऱ्या सिंहाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर त्याची दाढी पकडून त्याला फाडलेला आहे. हालेलुया. आणि तोच आत्मा त्याने तुमच्या दिला, सामर्थ्याचा आत्मा आहे जो तुमच्या माझ्यावर आहे. त्याला घाबरू नका. तो गरजणारा सिंह जो आहे त्याला येशूने हरवलेला आहे. त्यामुळे तुम्ही विजयशाली आहात. आमेन. म्हणाल का माझ्यावर सामर्थ्याचा आत्मा माझ्यावर आहे? कुठला आत्मा? सामर्थ्याचा आत्मा माझ्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट फार चॅलेंजिंग आहे. म्हणजे त्यावेळेला त्याचे भाऊ आले, सगळे बंधूजन यहुद्याचे 3000 लोक आले त्याला पकडलेला, शमशोनाला, आपल्या भावांना. फलिस्टी आले असते त्यांनी अजून काहीतरी केलं असतं, पण भाऊ आले. भावांना म्हटले, बघ बाबा, मला मारायचं नाही, तू मला पकडू शकतो पण मारायचं नाही. लक्षात ठेवा, जे भाऊ दिलेले आहेत ते मारण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी दिलेले आहेत. लक्षात ठेवा. शमशोनाचं जीवनामा सांगते बोलतं, जे भाऊ आहेत, 3000 भाऊ आले, 3000 यहुदाचे लोक आलेत पकडायला. तो म्हटला, ठीक आहे, मी तुम्ही या, मला बांधा. त्यांनी बांधलं त्याला दोरीनी आणि घेऊन गेले, बलिष्ठांच्या हाती दिलं. बलिष्ठांच्या इकडे गेल्यानंतर दोरीनी जी बांधली होती, असं लिहिलेलं, परमेश्वराच्या सामर्थ्याचा आत्मा आला. मला वाटतं 15 अध्याय आहे. ओके, वाचू ना आपण त्या शमशोनाच्या जीवनामध्ये. 15 अध्याय कुठे गेलं? 11 वचनापासून पुढे. तेव्हा यहुदातले 3000 वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, बलिष्ठी आमच्यावर सत्ता चालवित असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस? तो त्यांना म्हणाला, त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे. ते शमशोनाला म्हणाले, तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहे. शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही असे शपथ वहा. तुटून पडू नका. बहिणींनो, बहिणीवर, मंडळीवर, मंडळीतल्या लोकांवर तुटून पडू नका. ते त्याला म्हणाले, नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू. सेवा करा, मंडळीची सेवा करा, त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि पुढे जाऊन आम्ही पाहतो, त्याला ज्याने बांधलं ते जळून गेले. 15 अध्यायामधलं अजून एक वचन माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं. कदाचित तिथं मी संपवेन. 3रं वचन 15 अध्यायामधलं 4थं वचन असेल ते, कदाचित 4थं वचन. 4. मग शमशोनाने 300 कोले पकडले. किती कोल्हे पकडले? किती कोल्हे पकडले? इथं असं कोणी आहे का 2 कुत्र्यांना पकडून त्याची शेपटी एकमेकाला बांधली? हॅलो, पाहिलं का कोणी? कधी प्रयत्न केला का? 2 कुत्रा वसंतदादांनी केलं. 2 कुत्र्यांना पकडून त्याची शेपटी बांधली एकमेकांना. 300 कोल्हे
अरे बापरे, कोल्ह्यांना पकडायचं, त्यांच्या शेपट्या बांधायच्या, त्या शेपट्यामध्ये मशाली लावायच्या. म्हटलं प्रभू, सामर्थ्याचा आत्मा जेव्हा तुमच्यावर येतो ना, अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. मग म्हटलं दे बाबा, मला याच्यातून सांग, हे काय आहे, तू काय बोलू इच्छितो, कुठले कोल्हे पकडलेत? त्यांनी बलिष्ठांचा नाश करण्यासाठी काम केलं. पण आज पवित्र शास्त्र सांगतं, बायबलचं वचन सांगतं, गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाचं 15 वचन, माझ्यासाठी कोल्ह्यांना पकडा, माझ्यासाठी कोल्ह्यांना पकडा. गीतरत्नाचं पुस्तक 2 अध्यायाचं 15 वचन. द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडांना, मंडळी, द्राक्षीची मळं म्हणजे मंडळी, हा, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत. चॅप्टर 2 वर्स 15. हा, कॅच अस द फॉक्सेस. मंडळीला नुकसान हे कोण फॉक्सेस आहेत? I was praying and asking God, God show me, हे कोल्हे कोण आहेत? हेस्केलच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायामध्ये प्रियांनो, जे खोटे संदेष्टे आहेत, जे खोटे संदेष्टे आहेत, त्यांना कोल्ह्याची उपमा दिलेली आहे. हेस्केल याचा 13वा अध्याय आणि 4थं वचन. हे इस्रायला, हे इस्रायला, तुझे संदेष्टे ओसाड जागी असलेल्या कोल्ह्यांसारखे झाले आहेत. तुझे संदेष्टे कोल्ह्यासारखे झालेले, त्यांना पकडा. जे मंडळीचा नाश करतात, खोटे संदेष्टे आहेत, लबाड आहेत. ते म्हणतात आता युद्ध करायची वेळ नाहीये, आता मैत्री करायची वेळ आहे. ते आत्मिक जीवनाला महत्व देत नाहीत. वाचूया पुढे काय म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या दिवशी युद्धाला तोंड देण्यास तुम्ही खिंडारात उभे राहत नाही. अरे, ते म्हणतात की युद्ध करायची गरज नाहीये, आणि इस्रायल, माझ्या भावासाठी युद्ध करायचंय. माझा भाऊ जर आजारी असेल तर दे परमेश्वरासमोर उभं राहून मध्यस्थी करायची, प्रार्थना करायची. जो शत्रू ह्याला त्रास देतोय, जो शत्रू ह्याच्या संगती विरोध करतो, त्याला त्याच्या विरोधात मला उभं राहायचंय. पण ते म्हणतात खोटे संदेश, आरामशीर, काही नाही, सगळं होऊन जाईल, नो प्रॉब्लेम, प्रार्थनेची गरज नाहीये. यू डोंट नीड टू फाइट फॉर युअर ब्रदर. येत नाही ना चर्चला, सोडून द्या ना, येईल बरोबर एक दिवस ठेच लागून. अरे, त्यासाठी गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणारे, मला माहित नाही कुठले संदेश, एकमेकाविरुद्ध बोलणारे असे खूप लोक आहेत. खोटे संदेश, त्या खोकडांना पकडा, त्या कोल्ह्यांना पकडा, आणि माझ्या द्राक्ष कुंडाचं किंवा द्राक्ष काय ते काय म्हटलं त्याला, द्राक्ष बागेचं नाश करणाऱ्या खोकडांना पकडा. माझ्या द्राक्ष विलेला छोटे छोटे द्राक्ष आलेले आहेत, ते खाऊन टाकतायत. येशू ख्रिस्त जेव्हा ह्या पृथ्वीवर होता, त्यांनी हेरोदाला म्हटलं, अरे तो खोकड आहे, तो कोल्हा आहे, नाश करणारा आहे तो. हेरोदाला त्यांनी उल्लेख केला. माझ्या भावानं बहिणींनो, 2 पेत्र याचा 2 पेत्र याचा 2रा अध्याय ह्या खोटे संदेष्टांबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहे. मी हे तुम्हाला सांगण्याचं कारण, येशू ख्रिस्तानी जर मत्त्याचं 24वा अध्याय शेवटच्या काळामध्ये होईल तर निवडलेले फसवले जातील ह्या खोटे संदेष्टांकडून. तुम्हाला त्यांना पकडण्याची गरज आहे, ओळखण्याची गरज आहे, ते कोण आहेत. 2 पेत्र याचा 2रा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. तर आपल्या लोकातही खोटे संदेष्टे होते, तसे तुमच्यातही खोटे शिक्षक होतील. ते विध्वंसक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील, आणि आपणावर आकस्मिक नाश ओढून घेतील. आपल्यावर आकस्मिक नाश ओढून घेतील. त्यांच्या कामातूर आचरणाचे, त्यांचं आचरण कामातूरपणाचं असेल.
अनुकरण पुष्कळ लोक करतील. खूप लोक त्यांना अनुसरतील. त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल. सत्य मार्गाचे आज टीव्हीवर वेगवेगळ्या गोष्टीवर असे संदेश ते पसरलेले आहेत आणि लोक त्यांना अनुसरताय, त्यांचं जीवन न तपासता. अरे तो कसा आहे, अरे वचनातून उपदेश करतो, चिन्ह होता, चमत्कार, प्रेज गॉड, दॅट्स गुड. येशूच्या नावामध्ये चिन्ह चमत्कार होतील याचा अर्थ असा नाही की त्यांना मी ओळखतो असं मी म्हणेल. माझ्या भावानं बहिणीनो, हे खोटे संदेशांना, ह्या कोल्ह्यांना पकडण्याची गरज आहे. प्लीज, ही गरज आहे. हे आम्हाला समजण्याची गरज आहे. प्रभू करो तुम्हाला ती कृपा, प्रभू देव. कारण हे 3ऱ्या वचनापर्यंत वाचलं का? ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही. खऱ्या संदेशांबद्दल मी बोलत नाही प्रियांनो. मागच्या महिन्यामध्ये मी आणि रेचलताई आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. शिजो काय कुठले तिजो थॉमस नावाचे देवाचे सेवक, प्रॉफेट, ही वॉज अ प्रॉफेट. आणि तिथं असताना मला आठवतं की आमच्या बरोबर एक पास्टर होते, पास्टर आणि त्यांची पत्नी. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांना 6 महिने जेल झाली होती. अहमदनगर मधलेच ते होते. ते दोघंही तिथं बसले होते आणि त्यांनी बोलवलं, त्यांचं नाव सांगितलं, त्यांची परिस्थिती सांगितलं, त्यांच्यावर कुठल्या राजकारणी व्यक्तीने हल्ला केला ते सांगितलं आणि परमेश्वर त्यांना उत्तेजन दिलं. देयर आर गुड पीपल. आय एम नॉट अगेन्स्ट प्रॉफिट. संदेशाच्या विरोधात नाही. इनफॅक्ट 3 आणि 4 तारखेला 3 तारखेला आपल्या चर्चची अॅनिव्हर्सरी आहे. मी तुम्हाला एनकरेज करेन, हे जो शिजो थॉमस आहेत त्यांच्याच ग्रुपमधले हे निजो मॅथ्यूज नावाचे मल्याळी प्रॉफिट आहेत. इज अ व्हेरी गुड. आता सध्या दुबईमध्ये ते सेवा करतायत. ही इज ग्रेट मॅन ऑफ गॉड. ते इथं असणार आहेत. 3 सेशनच करणार आहेत, जास्त वेळ नाहीये त्यांना. 3 आणि 4 तारखेला 4 तारखेला सकाळी शनिवारचा सेशन आहे, शुक्रवारी संध्याकाळचं सेशन आहे. पण शुक्रवारी सकाळी पण मी ते इथं पुण्यात आहेत. मी म्हटलं आय वॉन्ट यू टू टीच आणि तुम्ही यावं प्रियांनो. ही इज अ मॅन ऑफ गॉड. ही इज गिफ्टेड विथ द गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट, गिफ्ट ऑफ हिलिंग मध्ये देवाच्या वचनातून. सो टेक आउट टाइम. ही इज अ गुड प्रॉफिट. आय नो हिम. त्याच्याबद्दल मी साक्ष विचारलेली आहे. ते आपलं जीवन, प्रार्थनेचं जीवन जगतात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट, बट देर असे काही खोटे संदेश आहेत ज्यांना आम्हाला पकडण्याची गरज आहे. आणि त्यांना आमचा द्राक्षवेल चोरू द्यायची गरज नाही. प्रियांनो, ह्याने ते कोल्हे पकडले. तिथं संशोधन थांबत नाहीये. संशोधनाच्या पुढं जीवनामध्ये तुम्ही गेलात तर त्यांनी गाढवाचं जाभड घेऊन त्या जाभडाने 1000 पलिष्ठी लोकांना मारलं. मला माहित नाही देवापाणी त्या गाढवाचं काय आहे, पण गाढव जर तुम्ही अभ्यास केला तर लेवीच्या पुस्तकामध्ये गाढवाच्या बाळाला मुक्त करण्यासाठी अर्पण करावं लागतं. किंवा देवापाणी गाढवाचं तोंड उघडलेलं आहे बालामाच्या काळामध्ये. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त गाढवावर बसूनच येरुशलेमामध्ये प्रवेश करतो, आम्हाला माहिती आहे. मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये, पण सरते शेवटी आज एकच सांगून संपवतो. शमशोनाच्या जीवनामध्ये जे सामर्थ्य आलं ना, ते 16व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये. आज त्यातून आम्ही काही शिकणार आहोत आणि मग इथून आपण जाणार आहोत. सामर्थ्याचा आत्मा शमशोनाच्या जीवनामध्ये 16व्या अध्यायाचं 3रं वचन. इकडे शमशोन, तुम्हाला ही स्टोरी सांगतो. शमशोन एका गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर तो त्याचा एक विकनेस होता. तो एका स्त्री बरोबर राहिला आणि लोकांनी ते पाहिलं. लोकांनी निर्णय केला. हजारो सैनिक तिथं जमले आणि म्हटले उद्या सकाळी आपण ह्याला मारणार आहोत. उद्या सकाळ झाली की त्याच्यावर हल्ला करणार, त्याला ठार करणार, शमशोनाला. दॅट वॉज अ प्लॅन. त्यांनी त्या नगराचे द्वार बंद केले. पण काय लिहिलं पहा. इकडे शमशोन
मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला. सगळेजण म्हणा मध्यरात्री. प्रियांनो, मध्यरात्रीचा अभ्यास करा, फार गरजेचा आहे. मध्यरात्री स्पीक्स सो मेनी थिंग्स. तो जो वर आला ना 5 शहाण्या आणि 5 मूर्ख स्त्रियांच्या वेळेस, मध्यरात्री घोषणा झाली की वर आलेला आहे. मध्यरात्री. प्रियांनो, खूप काही गोष्टी आहेत. मिडनाईट स्पीक्स लॉट मेनी थिंग्स. प्रभूच्या आगमनाबद्दल बोललेलं आहे. मध्यरात्री तो उठला. नंतर उठून त्याने नगराच्या वेशीचे दरवाजे आणि दोन्ही दाराबाया ही अडसरांसकट उखडून खांद्यावर घेतली. घराचे दार नाही बरं का, नगराचे दार. नगराचं दार किती मोठं असेल, त्याने नगराचे दार उखडले, आपल्या खांद्यावर घेतले आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेले. आणि तो डोंगराच्या शिखरावर चालत चालत गेला. पाठीवर 10 किलो वजन घेऊन डोंगर चढायचं किती त्रास होतो. स्पिरिट ऑफ माइट हॅज हेल्प्ड हिम. पण आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हा जो आत्मा आहे ना, स्पिरिट ऑफ माइट इज अपॉन यू. येशू ख्रिस्तानी सांगितलं मत्तय 16:18 मध्ये, मी माझी मंडळी खडकावर बांधीन आणि नरकाचे द्वार त्याविरुद्ध उभं ठाकणारच नाही. सगळे म्हणाल का माझ्या बरोबर, मी माझी मंडळी खडकावर बांधीन आणि त्याविरुद्ध नरकाचे द्वार उभं टाकणार नाही. प्रियांनो, त्या शमशोनाने त्या द्वाराला आपल्या खांद्यावर घेतला आणि तो चालत चालत त्या डोंगरावर गेला. माझ्या येशू ख्रिस्ताने, मी विचार करत होतो, माझ्या भावांनो बहिणींनो मंडळी, लक्षात ठेवा, असं कुठलंच नरकाचं, असं कुठलंच तुम्हाला वाटत असेल ते चर्च बंद झालं, ते मिशन बंद झालं, ते कार्य बंद झालं, मंडळीचं कार्य बंद करण्याचं सामर्थ्य या जगातल्या कुठल्याच सामर्थ्याला नाहीये. मंडळी 2026 वर्षापासून काम करत आहे, वाढत आहे, वाढत जाणार आहे. भारत देशामध्ये ती पसरणार आहे. हालेलुया. ते द्वार उखडून पुढे नेणार आहोत यासाठी की अधिक लोकांनी आत यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामर्थ्याचा आत्मा देव आमच्यावर टाकू इच्छितो. आपण आपल्या जागेवर उभे राहूया प्रियांनो. परमेश्वराच्या द स्पिरिट ऑफ माइट, देवाचा सामर्थ्याचा आत्मा, द स्पिरिट ऑफ माइट. योहान 14:26 वाचून मी संपू इच्छितो. पिता तुम्हाला दुसरा कैवारी देईल, सहाय्यक देईल. बट द हेल्पर, द होली स्पिरिट, whom the Father will send in my name, he will teach you all things and bring to your remembrance all things that I have said to you. जे काही येशू ख्रिस्तानी केलं ते सर्व तो तुम्हाला आठवणीत का. शमशोन परिपूर्ण नाही आहे, येशू परिपूर्ण चित्र आहे. त्याच्यावर ह्या सामर्थ्याचा आत्मा होता. आत्मिक जगामध्ये त्यांनी त्या सिंहाला फाडून टाकलेलं आहे, त्या सैतानाला उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांनी ते द्वार उखडून काढलेली आहेत. नरकाचे द्वार देवाचं कार्य थांबवू शकणार नाहीये. हो, कदाचित चर्च पाडतील, तोडतील, मला माहित नाही काय होईल, पण मंडळी कधीच बंद पडणार नाही. काय वाचा ते वचन. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पहा, पवित्र आत्मा फक्त येशूचं गौरव करतो. पवित्र आत्मा येशूचे वचन घेतो, तुम्हाला प्रगट करतो. पवित्र आत्मा येशूला तुम्हाला प्रगट करतो. येशू तुम्हाला दाखवतो, दुसरं कोणीच नाही. जर तुम्ही व्यक्तीकडे पाहत आहात, मनुष्याकडे पाहत आहात, तुम्ही फसाल, पडाल. पण तुम्ही प्रभूला पहा. पुढचे काही मिनिटं प्रियांनो, त्या सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेलं जीवन मला पाहिजे. स्वर्गीय बापा, तुझ्या आत्म्याने भरलेलं जीवन मला बसू दे.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो बाप तुमच्यावर प्रेम करतो. त्याने तुम्हाला आपला आत्मा दिलाय. तुम्ही एकटं असू नये. त्या दिवशी एक स्टोरी वाचत होतो. एक आई बाप आपल्या लहान मुलाला पिकनिकला पाठवायला आले होते आणि दोघ जण त्या लहान मुलाला त्याची टोपी, त्याची बॉटल, त्याचा डब्बा, त्याच्या काही चड्ड्या सगळे घालून त्या बॅगेमध्ये दिले. आणि बोलता बोलता ती आई किंवा वडील असे म्हणाले, जर आपल्याला त्याच्याबरोबर जायला जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना. इथं जमलेल्या जे आई बाप आहेत त्यांना ह्याची जाणीव होईल की जर मी त्याबरोबर, प्रियांनो, आमचा स्वर्गीयातील पित्याने त्याचा आत्मा तुमच्या बरोबर पाठवलेला आहे. आणि ही हॅज गिवन हिज नेम टू यू टू यूज. त्याने तुमचा पॅक भरलेला आहे, तुमचा डब्बा तुम्हाला दिलेला आहे, त्यांनी त्याचं पाणी दिलेलं आहे. ही तुम्ही रिकामे नाहीये. यू आर हिज चाइल्ड. जितकं तुम्ही आपल्या लेकरावर प्रेम करता त्यापेक्षा अधिक तो तुमच्यावर प्रेम करतो. ही लव्स. त्यांनी त्याचा आत्मा तुम्हाला दिला. त्या आत्म्याला बाजूला करू दे. फेलोशिप विथ हिम. ओ पित्या, तुला धन्यवाद. होऊ दे तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये. होऊ दे बापा त्या आत्म्यामध्ये भरलेलं जीवन. धन्यवाद माझ्या बापा. फादर, वी जस्ट वॉन्ट टू थँक यू. तुझ्या प्रेमाने भरून जाऊ दे. इथं प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने भरलेलं जीवन दे. आज येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येक विकाराला, त्या शरीराला त्रास देणाऱ्या त्या दुरात्म्याला, त्या दुखण्याला, त्या पाईल्सच्या आत्म्याला, त्या सर्व पोटाच्या विकारांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो. प्रत्येकाचं जीवन सोडून निघ येशूच्या नावामध्ये. आय रिब्युक यू इन जीसस नेम. प्रभू तुझ्या आत्म्याने भरलेलं जीवन दे. तुझ्या सामर्थ्याचं प्रकाशन प्रत्येकाला येऊ दे पित्या. ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे. तुझ्या ओळखी संबंधी तुझी ओळख त्यांना होऊ दे. मला होऊ दे, आम्हाला होऊ दे पित्या तुझी ओळख. त्यामध्ये चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो, स्तुती करतो. होऊ दे तुझ्या आत्म्याचं कार्य माझ्या देवा. येशूच्या नावामध्ये.